सर एक एम-आय-डी-सी हद्दमध्ये एक एम-डी-सी ऑपरेशन खंडा अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. याच्यातला मुख्य आरोपी कोण होते? कशाप्रकारे एम-डी वापरते काय सांगाल? अ, आ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आम्ही ऑपरेशन थंडरच्या जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून आम्ही एक ड्रग्सच्या अगेन्स्ट कॅम्पेन आम्ही करत आहे. त्याच्याप्रमाणे आम्हाला एक माहिती भेटला होता, की आज एक व्यक्ती आलेली आहे, मतलब काल आलेली आहे आणि त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा एम-डी जे आहे, त्यांनी विकण्याच्या समय आम्ही त्यांना रेड हँडेड आम्ही पकडलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही अराउंड 535 ग्रॅम्सच्या एम-डी आमचे ताब्यात भेटलेली आहे. याच्यामध्ये सर विक्रीसाठी आणलेले होतं, तर कशाप्रकारे विकण्यासाठी बाहेरून माल आला तर काय प्राथमिक माहिती समोर आली? तो आत्तापर्यंत जे माहिती आहे त्यांनी विकण्यासाठी माल आणला होता. ते राजस्थानवरून ते आलेली आहे आणि त्यांनी इकडे नागपूरमध्ये विकण्यासाठी आलेली होता. पण त्याच्यामध्ये आता कोणाला विकण्यासाठी आलेली आहे ते काही आमच्याकडे आतापर्यंत इन्व्हेस्टिगेशनमध्ये आढळून आलेले नाही. ते इन्व्हेस्टिगेशन आणि तपास सुरू आहे त्याच्यामध्ये. जेव्हा आम्हाला कळेल आपल्याला आपण सांगू. किती एम-डी आहे, कितीचा पूर्ण मुद्देमाल याच्यामध्ये जप्ती करण्यात आलेले आहे आणि कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली काय सांगाल? ते बेसिकली अराउंड 500 आणि जसं मी सांगितलं 535 ग्रॅम्सच्या एम-डी आम्हाला भेटला होता. ते त्यांच्यामध्ये मुद्देमाल त्यांचे मोबाईल फोन्स पण आम्ही जप्त केले. ते अराउंड जे त्यांच्या आता प्राइसिंग बघितलं तर अराउंड 15 लाखाच्या मुद्देमाल आम्ही जप्त केलेली आहे त्याच्यामध्ये. आणि हे संपूर्ण जे आहे आमच्या मार्गदर्शक माननीय आमच्या सी-पी सर आणि जॉइंट सी-पी सर आणि ॲडिशनल सी-पी सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये जे आहे ऑपरेशन थंडरचे सुरू केलेल्या सी-पी सरांची, त्याच्यामध्ये जे आमची कारवाई सुरू आहे त्याच्यामध्ये अजून एक कारवाई आहे, पण हे मोठा कारवाई झालेली आहे आता. आता समोर 31st आहे, अशावर यंग पिढींना तुम्ही काय संदेश द्याल, की एम-डी किंवा ड्रग्स किंवा अजून कुठलेही व्यसन जे आहे, अशावर तुम्ही काय सांगाल लोकांना? हे सांगू इच्छितो सगळ्यांना, की आता 31st मध्ये बऱ्यापैकी पार्टीज वगैरे होत आहे. त्याच्यामध्ये आम्ही बघतात, की काही-काही पार्टीजमध्येही असा यूज करण्याची शक्यता होत आहे. तो मी सगळ्या युवा पिढींना हे बोलतो. आमच्या लक्षामध्ये आहे. त्याच्यामध्ये आम्ही कंटिन्युअस वॉचमध्ये राहणार आहे तो आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे गोपनीय इन्फॉर्मेशन पण काढणं आमचं सुरू आहे. त्याच्यामध्ये कुठेही इन्फॉर्मेशन भेटला त्याच्यामध्ये आम्ही रेड करणार आणि कारवाई करणार आहे. तो सर्व युवा पिढींना माझं हे आहे रिक्वेस्ट, त्याच्यामध्ये आम्ही खूप सिरियसली घेतलेली आहे. युनियन होम मिनिस्टर पण त्याच्यामध्ये रिव्ह्यू घेत आहे. तर सर्वांना मी हे सांगतो, की ते नशामुक्त भारत त्यासाठी आम्ही पुढे गेला पाहिजे. त्यासाठी तुम्ही ड्रग्सच्या विरुद्ध आम्ही जे कॅम्पेन करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही पण आमचा सपोर्ट करा आणि तुम्ही स्वतः तुम्ही घेऊ नका आणि तुम्हाला कुठेही आढळून येता येतो आम्हाला इन्फॉर्मेशन द्या. तुमचं नाव गोपनीय ठेवतील आणि आम्ही कारवाई करणार आहे. तो याच्यामध्ये शिक्षा पण खूप जास्त आहे. 20-20 वर्षाच्या शिक्षा असतात आणि बेल पण नाही भेटतात. तो युवा पिढींना मला हे आहे, की हे लहान काही गुन्हा नाही, हे खूप कठीण शिक्षा असतात त्याच्यामध्ये. तो थोडासा सगळ्यांच्या फ्युचर बघून ते याच्यामध्ये जावं नाही लागेल असा मी सगळ्यांना हे करतो.